मोठ्या प्रमाणात पैसे सापडलेल्या पैसे वाटपाचा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय। मनसेनं शिवसेनेवर आरोप केलेल्या देवीपाडा भागामध्ये सगळे पैसे वाटपाचा प्रकार सुरू होता असा आरोप करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडालेली। पोलिसांकडून आता हे पैसे कुणाचे याचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय। मागा ठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडलेले आहेत। दृश्य देखील आपण पाहतोय, काही डॉक्युमेंट देखील मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढले। देवीपाडा भागामध्ये हे पैसे सापडल्याने खळबळ उडालेली आहे। पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। देवीपाडा भागात हे पैसे आढळल्याने आता खळबळ उडालेली आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय, मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे वाटणाऱ्या लोकांना पकडलं। ही दृश्य देखील आपण पाहतोय, यामध्ये आपल्याला स्पष्ट देखील पैसे दिसतायत आणि काही पॉकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यावर मतदानाचा उल्लेख देखील आहे, उमेदवाराचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनसेने हा सगळा पर्दाफाश केल्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे हे पैसे असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कशा पद्धतीने चौकशी करतात आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने दखल घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे वाटपाचा हा सगळा प्रकार सुरू होता आणि याचा पर्दाफाश मनसेने केला असा दावा मनसेने केलाय आणि मनसेच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा दावा केला जातोय आणि प्रकाश सुर्वे यांच्यावर काही गंभीर आरोप देखील करण्यात आले। तर मागा ठाण्यातील ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्याने खळबळ उडाली। मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात पैसे सापडले। पोलिसांकडून आता हे पैसे कोणाचे याचा तपास सुरू करण्यात आलाय। शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप मनसेने केला आणि मनसेच्या आरोपानंतर आता खळबळ उडालेली आहे। तर पैसे वाटतानाचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे, तो व्हिडिओ देखील आपण पाहतोय आणि काही डॉक्युमेंट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेच्या उमेदवाराचा उल्लेख असलेल्या काही गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मनसेनं या संपूर्ण गोष्टीचा पर्दाफाश केल्यानंतर काही व्हिडिओ देखील बनवलेले आहेत, ते व्हिडिओ देखील आपण पाहतोय। मागा ठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडले। पोलिसांकडून आता हे पैसे कोणाचे याचा तपास सुरू करण्यात आलाय। खऱ्या अर्थाने निवडणूक आयोग कशा पद्धतीचे ऍक्शन या संपूर्ण घटनाक्रमाच्या संदर्भात घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर मनसेनं काही गंभीर आरोप केलेले आहेत। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागात पैसे सापडल्याने खळबळ उडाली। शिवसेना उमेदवाराचा उल्लेख असलेल्या काही गोष्टी देखील या ठिकाणी सापडलेल्या आहेत। त्या गोष्टींसोबत हे पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेने केला आणि त्यानंतर मनसेने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा दावा केलेला आहे। त्यामुळे मनसेच्या दाव्यात, मनसेच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आता पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येईलच। मात्र आता पोलीस या संपूर्ण घटनेच्या संदर्भात काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। देवीपाडा भागामध्ये सगळे पैसे सापडल्याने खळबळ उडालेली आहे। मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागात हे पैसे सापडल्यानं त्यानंतर काही वेळ तिथे तणावाची परिस्थिती देखील होती, गोंधळ देखील झाला, राडा देखील झाला। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी या संपूर्ण चौकशीला आता सुरुवात केलेली आहे। नेमके पैसे कोणाचे होते, कोण कोणासाठी पैसे वाटत होतं याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। मात्र शिवसेनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं शिवसेनेच्या उमेदवारावर गंभीर आरोप करण्यात आले। शिवसेनेच्या उमेदवाराचा उल्लेख असलेले काही पोस्टर आणि काही गोष्टी देखील या ठिकाणी सापडलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याला अधिकची आणि ताजी अपडेट देत आहेत। संतोष। शुभमजी, मागा ठाणे विभागात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याची घटना समोर आलेली आहे। निवडणुकीच्या आदल्या दिवशी सकाळी आपण पाहिलं तर विनोद तावडेंना घेरलेले होते भव्याचे कार्यकर्ते, तिथेही असं प्रकरण समोर आलेलं। इथं मागा ठाण्यात सुद्धा आता मनसेने हे रोकड पकडलेली अशी घटना समोर येत आहे व शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचे काही कागदपत्र व काही रोकड
आणि 2 मुलांना अटक करण्यात आलेलं आहे. देवीपाडा येथे रोकड पकडण्यात आलेला आहे आणि देवीपाडा येथे रॉयल्स मेन्सवेअर इथे हे रोकड पकडण्यात आलेलं आहे. शुभम. संतोष, पोलिसांनी आता कशा पद्धतीने या संदर्भातली अधिकची कारवाई सुरू केलेली आहे आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थाने या प्रकरणाची दखल घेतली आहे का? पोलीस बंदोबस्त इथे आहे. पोलीस आपली कारवाई करत आहेत. सध्या पोलिसांकडनं काही माहिती मिळत नाही आहे की किती रोकड पकडलेलं आहे आणि कशा प्रकारे म्हणजे पकडण्यात आलेलं आहे. मनसेचे काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी इथे उपस्थित आहे. पुढची कारवाई कशी होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला माहिती मिळेल. शुभम. संतोष, मनसेच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? त्यांनी काय आरोप केले? मनसेचे जे उपस्थित कार्यकर्ते आहे त्यांनी आरोप केले आहेत की हे जे रोकड आहेत आमदार विद्यमान आमदार आहेत ते प्रकाश सुर्वे यांचे आहेत असं मनसेकडनं आरोप करण्यात येत आहे. शुभम. मग प्रकाश सुर्वेंच्या बाजूने काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? त्यांनी काही असं म्हटलंय की याबाबत? त्यांची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे. त्यावरती त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं हे बघावं लागेल. त्याचा प्रयत्न तुम्ही करा. संतोषजी, महत्वाचे अपडेट त्या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद. प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा मनसेनं आरोप केला. मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडली. मनसेनं या संदर्भात पर्दाफाश केला. मनसेचे कार्यकर्ते एकवटलेले होते. काही लोकांना त्यांनी पैसे वाटताना पकडलं आणि त्यानंतर ज्या लोकांना पैसे वाटताना पकडलंय ते लोक हे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा दावा देखील मनसेनं केला. मनसेनं आरोप केल्यानंतर आता पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास सुरू केलाय. पोलीस आता नेमकं काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. मागा ठाण्यात मात्र हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं ही खळबळ उडालेली आहे. तर प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप मनसेनं केला. मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रक्कम सापडलेली आहे आणि त्यानंतर मात्र खळबळ उडालेली आहे. काही कागदपत्र देखील आपल्याला हाती लागल्याचं पाहायला मिळतं. मनसेचे कार्यकर्ते पर्दाफाश करतात. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना पैसे वाटताना पकडलं. पैसे देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणी बाचाबाची झाली, गोंधळ झाला आणि राडा देखील झाला. तो राडा देखील आपण पाहतोय आणि त्यानंतर काही गोष्टी अशा सापडल्या की ज्या डॉक्युमेंट्सवर काही गोष्टींवर शिवसेनेच्या उमेदवाराचा उल्लेख आहे. ती दृश्य देखील लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मनसेनं हा सगळा दावा केलाय. मनसेने हे सगळे आरोप आता शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर केले. आता प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया नेमकी कधी येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी जर मतदारांना असं प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न जर केला जात असेल तर निश्चित ही चिंतेची गोष्ट आहे आणि चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याची कशा पद्धतीने दखल घेतं आणि काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. तर ही अपडेट देखील आपण पाहतोय. मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात ही सगळी रक्कम सापडल्यानं आता खळबळ उडालेली. देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडाली. मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडली आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केले ते आरोप गंभीर आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर त्यांनी आरोप केले आणि त्यानंतर मात्र आता काय कारवाई केली जाते, निवडणूक आयोग काही कारवाई करतं का आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे. देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे. मागा ठाण्यात हे पैसे सापडले त्यामुळे हे पैसे नेमके कोणाचे या संदर्भातल्या अनेक चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. पोलिसांकडून पैसे कोणाचे याचा तपास सुरू करण्यात आला. शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पोलीस या घटनेच्या संदर्भात काय कारवाई करतात आणि आता निवडणूक आयोग कशा पद्धतीनं कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मनसेचे उमेदवार यांनी देखील आपल्यासोबत संवाद साधलेला होता. लोकशाही मराठी सोबत त्यांनी संवाद साधताना अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप हे प्रकाश सुर्वे यांच्यावर केलेले होते आणि त्यानंतर मात्र आता प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया नेमकी
कशा पद्धतीची समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत। मागा ठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडल्यानंतर आता खळबळ उडालेली आहे। उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना अशा पद्धतीने जर प्रलोभन दाखवलं जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे। मनसेने या संपूर्ण गोष्टीचा पर्दाफाश केल्यानंतर मनसेने लोकशाही मराठी सोबत बोलताना प्रतिक्रिया देखील दिली। या संदर्भात काही दृश्य देखील आपल्या समोर येत आहेत, काही व्हिडिओज देखील आपल्या हाती लागलेले आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय काही गोष्टींवर शिवसेनेच्या उमेदवाराचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मनसेने हा आरोप केला आणि त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। ज्या ठिकाणी हे सगळे पैसे वाटप सुरू होतं त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले, त्यांनी हे सगळं रोखलं आणि त्यानंतर या ठिकाणी तणाव सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। राडा झाला, बाचाबाची झाली, त्यानंतर पोलीसही दाखल झाले आणि नंतर पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले। मात्र मनसेने शिवसेनेवर जे गंभीर आरोप केलेले आहेत त्या आरोपांच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप मनसेने केलेला आहे। त्यामुळे आता काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। संतोष देवकर आपले प्रतिनिधी आत्ताचे ताजे अपडेट आपल्याला देतात। संतोष, पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? पोलिसांनी कारवाई म्हटलं तर पोलिसांतर्फे ज्या गाडीमध्ये संशय होता त्या गाडीला ताब्यात घेतलेला आहे। त्या गाडीची तपासणी पोलीस करत आहेत व पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे आहे, कारण की मनसेचे कार्यकर्ते व जिथे येथील जनता आहे त्याच्यामध्ये काही क्लॅश न हो याच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांसोबत निवडणूक अधिकारी, निवडणुकीचे कर्मचारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी सुद्धा आहेत। पुढील तपास चालू आहे। निवडणूक आयोगानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे का? सविस्तर उत्तर द्या। निवडणूक आयोगाने अजून दखल घेतली याची अजून माहिती अपडेट मिळत नाहीये, कारण इथे अफरातफर चालू आहे, इथे म्हणजे गडबड चालू आहे, तर ते बघण्यासारखं राहील। माहिती देऊन लगेच आपल्याला माहिती देण्यात येईल। शिवम, संतोष, मनसेच्या कार्यकर्ते आता त्या ठिकाणी उपस्थित आहे का? जो गोंधळ झाला होता तो निवडलेला आहे का? पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे पैसे आहेत हे पैसे मोठ्या प्रमाणात रोकड पकडलेले आहेत, हे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांचे आहेत व मनसेकडनं या ठिकाणी पूर्णपणे लक्ष देत आहेत की पोलीस काय कारवाई करतात आणि मनसे इथे ठिय्या मांडून बसलेली आहे। ठीक आहे संतोष, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भात पोहोचवतायत, तुर्तास धन्यवाद। देवीपाडा भागात हे पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। या काही गोष्टींवर शिवसेनेच्या उमेदवारांचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळतोय। मागा ठाण्यात मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडाली। प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।